नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता सचिन साबे ऑनलाईन लेक्चर सिरीजच्या या मराठीच्या तासिकेला तुमचे मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर यशवंत मनोहर यांची शब्द ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. शब्द या कवितेमध्ये कवी आपल्याला सभोवतालच्या जगात विषमता आढळून येते असं सांगतात. अशा या विषमतेने भरलेल्या मूल्यव्यवस्थेत जगत असताना जीवनाची ससे होलपट होते. अनेक प्रश्न त्यांच्यासमोर कवीसमोर उभे राहतात. त्यावेळी शब्दांनी मला आधार दिला असं कवी म्हणतात. सर्व दिशांनी जे नकार त्यांना सहन करावे लागत होते, म्हणजे जे विरोध त्यांना सहन करावे लागत होते, त्या नकारांशी सामना करण्याची उमेद दिली असे कवी आपल्याला सांगतात. आपल्या शब्द या कवितेतून शब्दांचे सामर्थ्य व्यक्त करताना इथं कवी आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण कवींचा परिचय करून घेऊया. कवींचे नाव डॉक्टर यशवंत मनोहर. यांचा जन्म 26 मार्च 1943ला येरला, नागपूर येथे झाला. यांचे संपूर्ण बालपण या छोट्याशा खेड्यात गेले. त्यांनी खूप हाल-अपेष्टा सहन करून शिक्षण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातून 1965 साली ते प्रथम श्रेणीत BA झाले. मराठवाडा विद्यापीठातून प्रथम श्रेणीत MA झाले. 1984 साली नागपूर विद्यापीठातून PhD झाले. यशवंत मनोहर यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. कवी, समीक्षक व सकस जीवनानुभव आणि प्रत्येकारी प्रतिमांची समृद्ध अशी ओजस्वी शब्दकळा यामुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते व प्रस्थापित समाजाच्या मूल्यव्यवस्थेवर घणाघाती हल्ला करते. आपल्या आक्रमक शैलीने समाज वास्तवावर प्रखर भाष्य करणारे कवी, विचारवंत, समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण यशवंत मनोहर यांचे लेखन साहित्य अभ्यासूया. कविता संग्रह: उत्थान गुंफा, काव्याभिमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब. समीक्षात्मक पुस्तके: दलित साहित्य, सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये. कादंबऱ्या: रमाई, मी यशोधरा. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यांना मिळालेले पुरस्कार बघूया. त्यांच्या स्वप्नसंहिता या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी कवी यशवंत मनोहर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेची उद्दिष्टे अभ्यासणार आहोत. आपण कवींचा परिचय एवढ्यात करून घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनो, जगण्याला सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये व पर्यायाने साहित्यात असते. हा अनमोल संदेश देणारी ही कविता आहे. शब्द कवितेत शब्दांच्या सोबतीने सकारात्मक व समृद्ध जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. समाजात विषमता असताना अशा मूल्यव्यवस्थेमध्ये जीवनाची ससे होलपट होते. अशा अवस्थेत नकाराशी सामना करण्याची जिद्द देते अशी ही कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. आपल्या जगण्याला सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये पर्यायाने
साहित्यात असते असा अनमोल संदेश देणारी ही कविता आहे. शब्दांचे सामर्थ्य विशद करताना कवीने हृदयाला भिडणाऱ्या प्रतिमा वापरलेल्या आहेत. प्रतिमा आपण बघूया कोणकोणत्या प्रतिमा. निरुत्तर निखारे, शब्दांचा उजेड, आठवणींची आग, चिडके ऊन, शब्दांची बिजली, शब्दांनी दिलेला किनारा अशा अनोख्या पण आशयघन प्रतिमातून भावार्थ व्यक्त केलेला आपल्याला या कवितेत दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, 4-4 ओळींचा यमक प्रधान पदबंध असलेली ही कविता आपल्याला इथे अभ्यासायला मिळते. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण कवितेला सुरुवात करूया. काव्यपंक्ती. आकांताने हाका घातल्या माझ्या, आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. कवितेचा भावार्थ समजून घेऊया. आपण ज्या आता कवितेच्या पंक्ती वाचल्या त्याचा भावार्थ बघतो आहोत. कवी म्हणतात, जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात दुःखाचे प्रसंग आले, मी जीव तोडून हंबरडा फोडला, आक्रोश केला, तेव्हा तेव्हा कोणीही माझ्या जवळ आले नाही, माझे दुःख समजू शकले नाही. तेव्हा शब्दच माझ्या मदतीला धावून आले. मला असह्य करणाऱ्या संकटांना आई होऊन शब्दांनी पोटाशी धरले. कठीण संकटात मला मायेच्या स्पर्शाने शब्दांनीच जवळ घेतले. माझे सांत्वन केले. माझी संकटे शब्दांनी सुसह्य केली. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, जगात आईशिवाय लेकराचे दुःख कोणीच समजू शकत नाही. आईच असते जी आपल्या बाळाचे दुःख समजू शकते. लोकांना ते दुःख समजून घेण्यात काही स्वारस्य नसते. फक्त आईच जर मूल दुःखी असलं तर तिचं काळीज तुटतं आणि मुलालाही आईच्या स्पर्शाने दुःखाची तीव्रता कमी होते. म्हणून कवी इथे म्हणताना दिसतात आपल्याला ना, की माऊलीने घ्यावे तसे पोटाशी शब्दांनी त्यांना घेतलेले आहे. पुढच्या काव्यपंक्ती. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा, डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. कवितेचा भावार्थ बघूया. विद्यार्थ्यांनो, कवी लिहितात, जेव्हा जेव्हा जीवनात गरिबी, दुःख, लाचारी, असहाय्यता याचा अंधार पडला, या अंधारात मी काहीच करू शकलो नव्हतो. डोळ्यापुढे केवळ अंधार दाटून आला होता. तेव्हा शब्दांनी मला प्रकाश दाखविला. जेव्हा जेव्हा जीवनातील एखादी जीवघेणी आठवण मला आगीसारखी माझ्या अंगावर धावत आली, तेव्हा आगीचा हा हल्ला शब्दांनी स्वतः झेलला. माझी सुखरूप सुटका केली. जीवनात आपल्यावर एखादा हल्ला झाला तर ज्याला विरोध करण्याचे सामर्थ्य मला शब्दांनीच दिले. विद्यार्थ्यांनो, युद्ध चाललेले असते, युद्धभूमीवर युद्ध चाललेले असते. तर युद्धावर असलेल्या सैनिकांजवळ आपल्या शत्रूशी सामना करण्यासाठी, हल्ला करण्यासाठी बंदूक असते. तसेच कवीजवळ लेखणी असते आणि या लेखणीतूनच उमटणाऱ्या शब्दांचे सामर्थ्य बंदुकीपेक्षा कमी नसते, हे कवीला इथे सुचवायचे आहे. काव्यपंक्ती बघूया. चिडून चिडून सांडत होते ऊन, चिडून चिडून सांडत होते ऊन, तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. दिवसाही दाटायचा अंधार, तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. पंक्तींचा कवितेचा भावार्थ बघूया. विद्यार्थ्यांनो, कवी म्हणतात, जेव्हा माझ्या आयुष्यात तापदायक प्रसंग आले,
इथं कवी म्हणतात ना, चिडून सांडणारे ऊन असा शब्द कवींनी इथं वापरलेला आहे, प्रतिमा वापरलेल्या आहेत. म्हणजे काय, की हे जे तापदायक प्रसंग आहे ते जे कवीच्या जीवनात आले आहे त्यांना त्यांनी चिडून चिडून सांडणारे ऊन असं म्हटलेलं आहे. तेव्हा शब्दांनी माझ्यावर मायेची सावली धरली, मला आधार दिला. जेव्हा दिवसाही दुःखाचा अंधार दाटून यायचा, तेव्हा शब्दांनी हातात वीज दिली. म्हणजे जीवनात जेव्हा तापदायक कठीण प्रसंग येतात, तेव्हा आपल्याला काय करावे, काय करू नये हे सुचत नाही. कधी कधी आपण संभ्रमात पडून जातो, आपल्याला मार्ग दिसत नाही, आपण खचून जातो. पण कवी म्हणतात, अशा दुःखाच्या अंधारात शब्दांनी मला उजळण्याची उमेद दिली, हिम्मत दिली. विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेचा पूर्वार्ध अभ्यासलेला आहे. या पूर्वार्थामध्ये अभ्यासलेल्या कवितेचे काही शब्दार्थ व वाक्प्रचार आपण बघणार आहोत. प्रथम आपण शब्दार्थ बघूया. आकांत म्हणजे कोलाहल, येथे अर्थ आहे आक्रोश. उर हृदय, जहर विष, निखारे जळते पेटलेले लाकडाचे तुकडे. वाक्प्रचार: आश्रय देणे, जागा देणे. उतराई होणे, उपकारातून मुक्त होणे. डोळ्यांपुढे अंधारून येणे, काहीही न दिसणे. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले कवितेच्या पूर्वार्धातील काही शब्दार्थ आणि वाक्प्रचार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्द या कवितेचा पूर्वार्ध अभ्यासलेला आहे. या पूर्वार्धामध्ये आपण कवितेमध्ये कवींचा परिचय, कवितेची उद्दिष्टे, कवितेचा भावार्थ, अभ्यासलेल्या कवितेतील शब्दार्थ, वाक्प्रचार अभ्यासले. कवितेचा उत्तरार्ध आपण पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. तोपर्यंत इथं थांबते, तुमची रजा घेते. धन्यवाद.